अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील जस्त गाव एक शांत गाव, जिथे एका तरुणाच्या आत्महत्येने सगळ्यांना हादरवून सोडलं आहे। 30 वर्षीय सागर शंकर चिकटे याने 16 मे रोजी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली आहे। परंतु या आत्महत्येमागे आहे एक क्रूर आणि धक्कादायक कहाणी। सागरने तेल्हारा येथील श्रावणी मोबाईल शॉपीमधून एक मोबाईल उधार घेतला होता। या मोबाईलच्या उधारीच्या पैशांसाठी 15 मे रोजी सायंकाळी 5 वाजता विनीत युथकार, यश युथकार, उमेश पांडे, अक्षय भारसाकडे, राहुल मोकडकार आणि विनय राऊत हे सागरच्या घरी 4 व्हीलर मधून आलेत। सागरने त्यांना विनंती केली की माझ्याकडे आता पैसे नाहीत, उद्या मी तेल्हाऱ्यात पैसे आणून देतो। परंतु यश युथकाराने त्याचं काहीही न ऐकता सागरला मारहाण केली। सागर गावाबाहेर पळाला होता, परंतु सर्वांनी त्याला पकडलं आणि जबर मारहाण केली। इतकंच नाही तर त्याला मारत मारत गावभर फिरवलं। सागरच्या चेहऱ्यावर भीती आणि दहशत स्पष्ट दिसत होती। यानंतर या 6 जणांनी सागरला त्याच्या गाडीत टाकलं आणि रात्रभर तो बेपत्ता होता। 16 मे रोजी सकाळी 8 वाजता सागरचा चुलत भाऊ मनोहर चिकटे शेतात कामासाठी गेला असता त्याला सागर निंबाच्या झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसला। या धक्कादायक घटनेनंतर सागरचा चुलत भाऊ सचिन चिकटे याने तेल्हारा पोलिसांना तक्रार दाखल केली आहे। सचिनच्या तक्रारीवरनं तेल्हारा पोलिसांनी 6 जणांविरुद्ध अपराध, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 137, 108, 3 अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील भटकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। या घटनेने जस्त गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। एका मोबाईलच्या उधारीसाठी एका तरुणाचा जीव जाणं हे गावकऱ्यांसाठी आणि प्रशासनासाठीही मोठा धक्का आहे। पोलीस आता या 6 संशयितांची कसून चौकशी करत असून या प्रकरणातील इतर पैलूंचा शोध घेत आहेत।